आम्हाला धन्यवाद देत आहे. खरोखर ही सुंदर अशी वेळ तू आज आम्हाला देऊ केलेली आहेस आणि ह्या ऑपॉर्च्युनिटी which you have given us, Lord. We welcome you, Father. We welcome you, Jesus, and we welcome you, Holy Spirit. We thank you for each and everything. Thank you, Lord. Thank you, Holy Spirit. Thank you, Father. Lord, you take complete control of this prayer, and Lord, you be present with us, lead us, guide us, open the eyes of our understanding, and Lord, you be our guide today. In Jesus' name, I submit this time and everything into your mighty hands, Lord. Thank you, Father, for all these things. I pray for all the people, those who are viewing us, and I pray for all the people, those who are watching from YouTube and from Facebook. Lord, we cover them with the precious blood of Jesus, and we thank you, Lord, for each and every one that is watching right now. We pray that they are covered with the precious blood of Jesus, and Lord, let your presence touch everyone today, my Father. In the name of Jesus I pray, amen. ठीक आहे, तर आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण सुंदर अशी वेळ परमेश्वराने ह्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. खूप सुंदर असं वेळ देत आहे परमेश्वर, आणि दररोज परमेश्वराच्या वचनातून आपल्याला चालण्यास आणि त्याचं वचन ऐकण्यास, त्याचं वचन समजून घेण्यास आणि त्याच्या वचनामध्ये वाढण्यासाठी दररोज परमेश्वर आपल्या भेटीसाठी येतो. आज आपण जे या ठिकाणी एकत्र जमतो, आज आपण एकत्र ही प्रार्थना जी घेतो, जे संदेश आपण ऐकतो, ही कोणती मनुष्याची योजना नाही आहे, पण परमेश्वराची योजना आहे की तो दररोज येऊन तुम्हाला आध्यात्मिक अन्न देत आहे. खरोखर आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण सुंदर असं दररोज आध्यात्मिक अन्न आणि परमेश्वर आपल्या भेटीला येतो आणि आपल्याला काही दररोज नवीन काही गोष्टी शिकवतो. म्हणून आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण परमेश्वर चांगला आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, आणि त्याची दया आहे की आज आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी आहोत. तुम्ही मला पाहतात आणि त्याच्या दयेत आणि कृपेत आपण दररोज जगतो आणि दररोज आपल्याला त्याची गरज आहे, म्हणून आपण ह्या ठिकाणी एकत्र आहोत. तर माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने आजची ही लिंक नक्की एकमेकांना फॉरवर्ड करा, कारण तुम्हाला माहिती नसेल पण त्या व्यक्तीला कदाचित या गोष्टीची जी गरज असेल ती आज त्याला या संदेशातून कळेल. कदाचित एक काही चेतावणी असेल, काही वॉर्निंग असतील, काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये सुधारणालायक असेल, जी परमेश्वराला बदलावीशी वाटेल. तर तुम्ही नक्कीच आजची ही लिंक तुम्ही शेअर करा आणि परमेश्वर तुम्हालाही आशीर्वादित करेल आणि त्या व्यक्तीलाही आशीर्वादित करेल. तर आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. ही वेळ आपण जी महत्त्वाची आहे, जे परमेश्वर आपल्या भेटीला येतो, आपल्याशी बोलायला येतो, ती वेळ न घालवता आपण त्याची स्तुती आराधना करूया. आणि आपल्यामध्ये ब्रदर आदित्य आहेत, ते आपल्याला सुंदर अशा गीतामध्ये चालवतील आणि आपण परमेश्वराच्या स्तुतीमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया. वाक्य साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने
धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे दाम उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा सेवा पूरी करके पाऊँ इनाम प्रभु ऐसा दो वरदान सेवा पूरी करके पाऊँ इनाम प्रभु ऐसा दो वरदान धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Thank you, Lord, for this wonderful time and opportunity, Lord. परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तुझ्या उपस्थितीसाठी धन्यवाद देत आहे राजा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो कारण परमेश्वर आमची काही पात्रता नसताना आमची काही योग्यता नसताना तू आम्हाला निवडलेला आहेस परमेश्वरा आणि तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे परमेश्वरा. ही वेळ संपूर्ण तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रत्येक यूट्यूब आणि फेसबुकच्या द्वारे पाहणाऱ्या व्यक्तीला आज तू आशीर्वादित कर. आज प्रत्येक व्यक्तीचे आध्यात्मिक कान आणि नेत्र तू उघड माझ्या परमेश्वरा. जे वचन आज तुझ्या स्वर्गीय भांडारातून येणार आहे ते ग्रहण करण्यास तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर आणि आमचं जीवन पुन्हा सेम राहू नये यासाठी आज आम्ही प्रार्थना करत आहे. धन्यवाद परमेश्वरा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देते. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. थँक्यू फादर. थँक्यू जीसस. Hallelujah. Thank you, Father. Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Master. Let us turn to Matthew's 24. मत्तईचा 24वा अध्याय आपण बघूया. 3 to 8. 24:3 पासून 8 पर्यंत आपण बघूया. Yes. मत्तई You can read 24 verse by verse. 3 पासून 8 पर्यंत. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले. Yes, wait. Now here, as he sat on the Mount of Olives, now Jesus had a very favorite place called Mount of Olives, where the disciples also used to come to him. But this is the first time here the disciples are after him to know something. We can hear it ahead. Yes. आणि जैतुनाच्या डोंगरावर बसल्यावर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावर बसलेला आहे आणि शिष्य त्याच जवळ आले आणि त्या शिष्यांना येशू ख्रिस्ताकडून काहीतरी एक गोष्ट माहिती करून घ्यायची आहे. Yes, we can see the hide verses. हां, आणि पुढे आपण ते बघूया त्या वचनांमध्ये. आपण 24वा अध्याय 3 ते 8 आपण बघूया. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा.
कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. तुम्ही लढायाविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही, कारण राष्ट्र राष्ट्रावर व राज्य राज्यावर उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत. Yes. So all these are the beginning of sorrows, what Jesus Christ was telling his disciples. Now, disciples are called as followers of Jesus Christ. आणि ह्या सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत होता. तो म्हणाला की ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही ऐकाल त्यावेळेस काय होईल. 8वं वचन काय सांगतं की ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत. But in 6th verse, Jesus is telling to his disciples, let not your heart be troubled. आणि 6व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे की तुम्ही लढायाविषयी ऐकाल, पण तुम्ही घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. Because kingdom will rise against kingdom, there will be famines, there will be pestilences and earthquakes in various places. आणि 6वं वचन काय सांगतंय की तुम्ही घाबरून जाऊ नका म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. Now the disciples wanted to know what is the end of the times and what will happen in future. आणि शिष्यांना एक उत्कंठा लागली होती. त्यांना हे माहिती करून घ्यायचं होतं, त्यांना जाणून घ्यायचं होतं की येशू ख्रिस्ताला ते विचारत होते की ती वेळ आणि तो समय, ती घटका केव्हा आहे की ज्या वेळेस शेवटचा काळ येईल. Now I don't समाप्तीचे know, चिन्ह yes. काय आहेत हे विचारत Now होते. I don't know what is your idea or what is your knowledge about what is happening in the world around. आणि मला नाही माहिती की तुम्हाला कितपत माहिती आहे की जगामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत. There are so much of climate shifts and the seismic waves are happening all around the world. आणि पुष्कळ नैसर्गिक घडामोडी आत्ताच्या ह्या क्षणाला देखील जगामध्ये चालू आहेत. There is lots of things happening in Philippines where there is a tropical storm going on. आणि फिलिपिन्समध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी मोठा एक स्टॉर्म म्हणजे वादळ आलेलं आहे. Yes. After that storm there are floods. आणि त्यानंतर आपण बघतो की फिलिपिन्समध्ये पूर आलेला आहे. There's a big meteor passing over UK and even Alberta in Canada. आणि एक Meteorites. Yeah. एक मोठा ग्रह किंवा एक तारा जो आहे तो UK आणि Alberta, Canada. आणि कॅनडा या ठिकाणावरून जाणार आहे. मोठा जो ग्रह आहे तो already त्या passed. ठिकाणी पास होत आहे, जात आहे It is already passed. आणि तो गेलेला आहे. Texas in states, United States of America, the southern part of United States is called Texas, which was totally freezed and there was a power failure for 2 days. आणि टेक्सासमध्ये जे साऊथ अमेरिकाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी अशी घटना झाली की त्या ठिकाणी बर्फ अति प्रमाणात पडलेला, थंडी त्या ठिकाणी होती, जेणेकरून जे पॉवर सप्लाय आहे, इलेक्ट्रिसिटी आहे ती 2 दिवस त्यांची बंद पडलेली. Niagara Falls have been frozen. आणि जे सर्वात जगातील मोठं नायगरा फॉल्स आहे कॅनडा आणि UKच्या अमेरिकाच्या इथे, ते काय झालेलं, त्याचे गोठलं होतं, बर्फासारखं झालेलं. More than 1600 homes are devastated in Malaysia. आणि जवळपास 1600 पेक्षा जास्त घरं मलेशियामध्ये उद्ध्वस्त झालेली आहेत. Indonesia is also suffering with floods. आणि जे इंडोनेशिया आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला भरपूर पूर दिसत आहे. Now all these news I am sharing you only from 22nd of Feb till date. आणि आता जे काय मी तुम्हाला जागतिक घडामोडी सांगितल्या, जी काय बातमी मी तुम्हाला दिली, ती केवळ फक्त 22 फेब्रुवारीपासून आजच्या तारखेपर्यंत एवढ्याच दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. Talking about 2021. आणि मी 2021 ह्या वर्षामधल्या गोष्टी सांगत आहेत. There was the highest magnitude which was recorded in Gisborne in New Zealand, which the earthquake was 7.4 Richter scale. आणि सर्वात मोठा भूकंप न्यूझीलंडमध्ये झालेला आहे, ज्याचं 7.4चा भूकंप त्या ठिकाणी झालेला आहे. There's a big iceberg split from Antarctica in the south pole of the globe. आणि जो बर्फाचा जो डोंगर आहे तो अंटार्क्टिकामध्ये मोठ्या प्रमाणात असा तुटलेला आहे. Now Saudi Arabia is full of desert. आणि जी सौदी अरेबिया आहे ते वाळवंट आहे. Most of the citizens of the
Bedouins who were traveling in the desert found snowfall. आणि त्या ठिकाणच्या लोकांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी बर्फाची वृष्टी, बर्फ त्या ठिकाणी जमलेला त्यांनी पाहिलेला आहे. Southern part of Mexico, which is called as Guatemala, there is a volcano called Pacaya, which was already erupted there. आणि गौतेमाला या ठिकाणी काय झालेलं आहे, वोल्केनो ज्याला आपण म्हणतो वोल्केनो जे लावा येतो बाहेर, ते त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. New Zealand again faced, after the earthquake, again faced tsunami. आणि न्यूझीलंडमध्ये पहिला भूकंप झाला आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात त्सुनामी देखील आल्याचं आपल्याला बातमी कळत आहे. Ecuador, somewhere in North Africa, is still suffering with floods for last 7 days continuously. आणि इक्वेडोर जे ठिकाण आहे अमेरिकेमध्ये, त्यांना अजूनही भूकंपाचे पण धक्के आहेत आणि 7 दिवस झाले ते अजूनही पुरामध्ये आहेत. North Africa. आणि आफ्रिका, It is in North Africa. अच्छा, नॉर्थ आफ्रिकामध्ये, अमेरिकामध्ये नाही, इक्वेडोर. So Ecuador also is suffering with the volcanoes erupting ashes and flying over. आणि जो लावा बाहेर पडत आहे, जमिनीतून जो लावा पडत आहे, त्याच्याने ते मोठ्या प्रमाणात त्याचं धूळ जे राख जी आहे ती पण निघत आहे. Spain is suffering from floods. आणि जो स्पेन आहे, तो स्पेनमध्ये पण जास्तीत जास्त पूर आपल्याला दिसत आहे. There's a mountain called Mount Etna in Italy, which is throwing black stones all over the country. आणि एक इटलीमध्ये एक डोंगर आहे, त्या डोंगरातून काय होत आहे, मोठमोठे असे खडे बाहेर पडत आहेत, काळे. Russians are saying we are already in the ice age. आणि जे रशियाचे लोक आहेत ते म्हणत आहे की आमच्याकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ पडलेला आहे, भरपूर दिवस त्यांच्याकडं आत्ता लवकरात लवकर बर्फाची वृष्टी चालू झालेली आहे, हिमवृष्टी. Argentina is suffering from hailstorm. आणि अर्जेंटिना जे आहे त्या ठिकाणी पण भरपूर बर्फाची वृष्टी दिसत आहे. In Australia, they are again suffering from tropical cyclones. आणि Australia. ऑस्ट्रेलियामध्ये पण आपल्याला सायक्लोन म्हणजे ज्याला आपण वादळ म्हणतो, चक्रीवादळ, ते पण त्या ठिकाणी आलेलं आहे. Croatia has already suffered from earthquakes, but now they are observing more than 100 sinkholes. आणि क्रोएशिया या ठिकाणी असे भूकंप पण भरपूर झालेले आहेत, पण जवळपास 100पेक्षा जास्त मोठमोठे खड्डे अचानक मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी दिसत आहेत. It is still visible if you can see in YouTube or आणि in pictures. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या सर्व गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतील. There is a catastrophic flash flood in Morocco, again in North Africa. आणि नॉर्थ आफ्रिकामध्ये देखील काही गोष्टी चालू आहेत, त्या ठिकाणी एक मोठा पूर आपल्याला दिसतो. Argentina still again with flash floods. आणि अर्जेंटिनामध्ये पण अचानक फ्लड किंवा पूर जो आहे तो दिसत आहे पाण्याचा. Now sometimes when I drive a little bit fast, Preeti tells me, "Arey, control, don't go, more than 80, don't go more than 60 kilometers per hour." आणि ज्यावेळेस ज्यावेळेस गाडी चालवत असतात, ज्यावेळेस ते जास्त फास्ट चालवतात किंवा स्पीड करतात, त्यावेळेस मी त्यांना सांगत असते की तुम्ही एवढं लवकर एवढी फास्ट गाडी चालवू नका. But in Caledonia, there is a cyclone which they recorded, a breaking record, which says it is 360 kilometers per hour, the cyclone speed. आणि कॅलेडोनिया या ठिकाणी असं चक्रीवादळ आहे की त्याची वेग जो आहे 360 किलोमीटर पर तास प्रत्येक घंट्याला आहे, ताशी आहे. In Iceland, the volcano is erupting lava. आणि जे आईसलँडच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जो लावा आहे, ज्वालामुखी जो आहे तो बाहेर पडत आहे. In Tana Island, the volcano is also alive. ताना या ठिकाणी त्या ठिकाणी पण आपल्याला ज्वालामुखी दिसत आहे. In Green Door River in Australia, it is also flooded. आणि ऑस्ट्रेलियाचं एक ठिकाण आहे ग्रीन ॲडोर रिव्हर, त्या ठिकाणी पण भरपूर आपल्याला Brazil is पूर also facing दिसतो. with floods. ब्राझीलमध्ये पूर आहे. Philippines also is facing with volcano eruption. आणि पुन्हा एकदा फिलिपिन्सला पहिल्यांदा झटका बसला होता, त्यांना भूकंप झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा पूर आलेला आहे. The whole globe is facing with lots of calamities. आणि हे संपूर्ण जे जग आहे ते काही ना काही गोष्टींना फेस करत आहेत, सामोरे जात आहेत. But Jesus is assuring each and everybody here,
पण येशू ख्रिस्त आज प्रत्येकाला एक गोष्ट सांगत आहे See that your heart is not troubled. की पहा 6वं वचन काय सांगतं मत्ताईचं 24वा अध्याय 6वं वचन सांगतं घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा Because you are under the blood covering. कारण तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताने कव्हर केलेले लोक Whenever आहात plagues came to the land of Egypt, आणि ज्या वेळेला काही गोष्टी इजिप्तच्या लोकांवर आल्या मिस्री लोकांवर आल्या काही it never touched the land of Goshen. आणि ते कधीही इस्रायल लोकांना ते स्पर्श केल्या नाही किंवा त्यांना काहीही त्रास झाला नाही So tell to yourself or to your neighbors that I belong to the land of Goshen. आणि तुम्ही स्वतःला सांगा आणि आपल्या शेजारच्यांनाही सांगा की मी त्या गोशेनमध्ये आहे जिथे इस्रायल लोक राहत होते The angel of death shall pass over by me. आणि ज्या पद्धतीनं मरणाचा जो आत्मा आहे जो मिस्री लोकांवर आला होता तो त्या इस्रायल लोकांच्या घराला क्रॉस करून पुढे गेलेला आहे वलांडन सण आपण ज्याला म्हणतो Yes, the blood of the lamb is on your foreheads, is on your lintels of doorposts and window posts. आणि येशूचं रक्त आज आपल्या घराला आपण लावत आहोत आपल्या दाराला आणि घराला आणि खिडक्यांना आपण ते लावलेलं आहे Mark it on your forehead. आणि आपल्या कपाळपट्टीवर पण आपण आपल्या डोक्यावर आपण ते लावलेलं आहे Thank you. धन्यवाद Hallelujah. काही गोष्टींचं थोडक्यात सांगण्यासाठी जागतिक घडामोडी काय सांगण्यासाठी ब्रदर या ठिकाणी होते आणि त्यांनी सुंदर अशा थोडक्याच पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे की जगामध्ये काय काय घडामोडी झालेल्या आहेत तर ज्या वेळेस या घडामोडी चालतात परमेश्वर आपल्याला एकच गोष्ट सांगत आहे की आपण घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा कारण असं होणं अवश्य आहे आणि ज्यावेळेस असं काही गोष्टी घडतात अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेस परमेश्वर आपल्याला एकच गोष्ट सांगत आहे की आपण घाबरून जाऊ नये आपल्याबरोबर येशू ख्रिस्ताचं रक्त आहे पण येशू ख्रिस्ताचं रक्त त्या आबेलाच्या रक्तापेक्षा चांगलं बोलतं आणि येशू प्रगटीकरण 22व्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगतात दे ओव्हरकेम बाय द स्पिरिट ऑफ ट्रुथ अँड द ब्लड ऑफ द लॅम्ब आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताने ते विजयी झालेले आहेत तर आपण आज सर्व जे काही जागतिक घडामोडी होत आहेत आपण त्याच्याकडं लक्ष देऊया त्या लोकांसाठी आपण प्रार्थना करूया कारण आपल्याला माहिती नाही की कधी काय कोणती गोष्ट या ठिकाणी येणार आहे आपण प्रार्थना करूया आणि आपण आपल्या संदेशाकडे पुढे जाऊया Thank you, Father. Thank you, Jesus. Sikha rabanto rikhanteria namanto. O rikhala rabasia namanto rikhale rebesia shuria raba. Rikhaba sikhe rikhanteria namanto. Lord, I submit this time and everything into your mighty hands, Lord. परमेश्वर ही संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देते ज्या काही गोष्टी आज आम्ही ऐकत आहोत जगाच्या बाबतीत परमेश्वरा त्या प्रत्येक राज्यावर त्या प्रत्येक सिटीसाठी आज आम्ही प्रार्थना करत आहे त्या प्रत्येक लोकांसाठी आज आम्ही प्रार्थना करत आहे ज्या काही गोष्टी आज दे बाप्पा त्या ते लोक सामोरे जात आहेत काही लोक भूकंपाला सामोरे जात आहेत काही पुराला सामोरे जात आहेत कोणाकडं उल्का आहे कोणाकडं काय आहे परमेश्वरा थंडी आहे आज त्या प्रत्येक देशाला आज त्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीसाठी आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे परमेश्वरा की तू आज आम्हाला ही संधी दिली त्या लोकांसाठी प्रार्थना करण्याची परमेश्वर आज आम्ही मध्यस्थी थांबत आहे जे सर्व लोक आज मला पाहत आहेत आज आपण आपल्या घरामध्ये प्रार्थना करूया की त्या लोकांचा नाश होऊ नये त्यांना एक संधी मिळावी येशू ख्रिस्ताला ओळखण्याची समजण्याची जाणण्याची आणि स्वीकारण्याची संधी मिळावी त्याशिवाय त्यांचा नाश होऊ नये परमेश्वरा आज आम्ही प्रार्थना करतो प्रत्येक आत्म्यासाठी प्रार्थना करत आहे परमेश्वरा जे लोक आज त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना मदतीसाठी हात कोणीतरी द्यावा यासाठी आम्ही प्रार्थना करतो जे तुझे विश्वासणारे लोक या संपूर्ण ठिकाणी असतील जगभरात असतील त्या लोकांचा तू सांभाळ कर परमेश्वरा तुझा कैवारी तुझा पवित्र आत्मा तुझे देवदूत त्यांच्याबरोबर तू पाठव माझ्या परमेश्वरा त्यांना लागणारी सर्व मदत होण्यास तू साह्य आणि मदत कर ह्या कठीण काळातून जात असताना त्यांना तू त्यांचा हात तू धर आणि प्रत्येक तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये तू पूर्ण कर परमेश्वरा आणि कोणती व्यक्ती परमेश्वरा त्याचं जीवन व्यर्थ जाऊ नये आज आम्ही प्रार्थना करत आहे धन्यवाद परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतात थँक्यू फादर येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक आमेन खरोखर परमेश्वर महान असा परमेश्वर आहे आज आपण
आज आपण ज्या काही गोष्टी आपण ऐकल्या, ज्या काही गोष्टी आपण पाहिल्या, हे सांगण्याचा उद्देश हा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये कधीतरी आपल्याला देखील काही गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. कारण वचन काय सांगत आहे की असे होणे अवश्य आहे. वचन काय सांगत आहे की घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा आणि प्रार्थना करा, कारण असे होणे अवश्य आहे. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही, कारण राष्ट्र राष्ट्रावर उठेल व राज्य राज्यावर उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूकंप होतील. पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होय. ह्या सर्व गोष्टी काय आहेत? वेदनांचा प्रारंभ आहे. ही गोष्ट काय लगेच आपल्याला शेवटाकडे नेणार नाही, पण ज्याला आपण म्हणतो प्रसूती वेदना, ज्या एखाद्या स्त्रीला बाळ जन्मण्याच्या अगोदर ज्या वेदना येतात, त्या पद्धतीच्या या सुरुवातीच्या वेदना आहेत, त्या होणार आहेत. अनेक लोक त्यावेळेस म्हणतील की आता शेवट येईल, आता शेवट येईल, पण शेवट एवढ्यात येणार नाही. कारण ही काय आहे? दुःखांची सुरुवात आहे, वेदनांची सुरुवात आहे, आणि ती ह्या वर्षापासून चालू झालेली आपल्याला दिसत आहे. आता मगाशीच आपण ऐकलं की कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय गोष्टी झालेल्या आहेत. परमेश्वर आपल्याला म्हणत आहे आपण घाबरून जायचं नाही आहे, आपण स्वतःला सांभाळायचं आहे. आपल्याबरोबर कोण आहे? आपल्याबरोबर तो येशू ख्रिस्त आहे, आपल्याबरोबर तो परमेश्वर आहे, ज्याचं वचन आजपर्यंत कधीही खोटं ठरलेलं नाही, ज्याचं वचन आजपर्यंत कधीही वाया गेलेलं नाही, आजपर्यंत कधीही ते रिकामं त्याच्याकडं परत आलेलं नाही आहे. त्यामुळं परमेश्वर म्हणत आहे तुमचा भरोसा केवळ माझ्यावर असू द्या. मनुष्यावर तुम्ही भरोसा ठेवू नका, कोणत्या बातम्यांवर जास्त भरोसा ठेवू नका, न्यूज चॅनल काय सांगता, हे काय सांगता, त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू नका, पण तुम्ही भरोसा माझ्यावर ठेवा. आज जर आपण ह्या ठिकाणी आपले डोळे मिटले, तर आज आपण डोळे स्वर्गामध्ये उघडणार की आपण त्या नरकामध्ये उघडणार, ह्याची खात्री आज आपल्याला पाहिजे. आज आपण कुठल्या प्रकाराच्या दिवसामध्ये आहोत? आपण शेवटच्या काळामध्ये आहोत, आपण त्या शेवटच्या दिवसांमध्ये आहोत, आणि आपली तयारी पाहिजे. कशाची तयारी पाहिजे? आपल्या अंतकरणाची तयारी पाहिजे. जर मी आज डोळे ह्या पृथ्वीवर झाकले, तर माझे डोळे त्या स्वर्गामध्ये त्या येशू ख्रिस्ताच्या समोर उघडणार आहेत का नरकामध्ये त्या सैतानाच्या समोर उघडणार आहेत? आज ही खात्री आपल्या प्रत्येकाला पाहिजे. आज किती लोक म्हणतील की होय सिस्टर, पुढचा दिवस माहिती नाही कसे आहेत, पण आज मी त्या स्वर्गामध्ये जायला तयार आहे. आज माझं अंतकरण परमेश्वराबरोबर योग्य आहे. आज माझं जे अंतकरणाची जी तयारी आहे ती परमेश्वराबरोबर योग्य आहे. मी सगळ्यांना माफ केलेला आहे, आणि माझ्या अंतकरणात ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्या सोडून दिलेल्या आहेत, सवयी सोडून दिलेल्या आहेत. माझा जो वेळ आहे तो मी योग्य पद्धतीनं घालवत आहे. आज किती लोक म्हणतील की मी आज तयार आहे, आणि ह्याच पद्धतीत, ह्याच तयारीत, जसं आपण प्रभोजन घेण्याच्या अगोदर आपण स्वतःच्या मनाची तयारी करतो, आपण सगळ्यांना क्षमा करतो, आपण सगळ्या गोष्टीमध्ये सगळं काही सोडून आपण देवाला प्राधान्य देऊन आपण कसं तयारीत राहतो, त्या पद्धतीच्या तयारीत आपल्याला या शेवटच्या दिवसामध्ये राहायचं आहे. कारण संकट कधी कोणावर कसं येईल हे आपल्याला सांगता येत नाही. हे वर्ष जर असं चालू झालेलं आहे, तर काही दिवसांपूर्वी परमेश्वराचा आत्मा मला काही गोष्टी सांगत होता. तो म्हणाला की येणाऱ्या दिवसांमध्ये कोल्हापूरवर पण देखील एक संकट येणार आहे, या महाराष्ट्रामध्ये, या इंडियामध्ये पण काही संकट येणार आहे. मग ते कुठल्या रूपाने येईल? भूकंपाच्या रूपाने येईल का पाण्याच्या रूपाने येईल? आपल्याला माहिती नाही, पण कदाचित जर ते पाण्याच्या रूपाने आलं तर आपली तयारी आहे का? कारण मागच्या वेळेस आपल्याकडं भरपूर पूर आला होता, पण देवाची दया आणि कृपा होती की त्यामध्ये जीवितहानी नव्हती. पण ह्या वेळेस मात्र पुराची जी परिस्थिती असेल ती मागच्या वेळेसपेक्षा कदाचित जादा असणार आहे. कारण पवित्र आत्मा मला काही गोष्टी स्पष्ट दाखवत होता की त्या ठिकाणी येणाऱ्या जो मागच्या वेळेसचा पूर आहे त्याच्यापेक्षा कधी पाणी जास्त ह्या वेळेस येणार आहे. आणि कदाचित आपण ह्या गोष्टीला तयार आहोत की नाही आपल्याला माहिती नाही. मला एक वचन सांगायचं आहे. आपण एक वचन बघूया. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 7 आणि 8. तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही.
तो त्यांना म्हणाला, जे काळ येशू ख्रिस्त शिष्यांना काय म्हणत आहे, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त स्पष्ट काय म्हणत आहे की ज्या वेळेस तुम्हावर पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि आपल्याला पवित्र आत्मा आला की सामर्थ्य प्राप्त होतं. आपण पुढे एक वचन वाचूया, योहानाचा 16वा अध्याय 13वा वचन आपण बघूया. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवील. पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे हे मी मागच्या वेळेस यू शॅल रिसीव्ह पॉवर, ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल ह्या संदेशामध्ये मी घेतलं होतं. तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही तो संदेश पुन्हा एकदा बघा. सुंदररित्या पवित्र आत्मा आपल्याला कसा चालवतो, कसा मार्गदर्शन करतो, दैनंदिन जीवनामध्ये तो आपल्याला कसा एका मित्रासारखा तो आपल्याबरोबर आहे आणि तो कसा आपल्याशी बोलतो ह्या गोष्टीविषयी मी सांगितलं होतं. आणि तोच पवित्र आत्मा आज आपल्याला काही गोष्टींचा उलगडा करत आहे. वचन 16वा अध्याय 13वा वचन काय सांगतं, तरी तो सत्याचा आत्मा, पवित्र आत्म्याचं दुसरं नाव आहे सत्याचा आत्मा, तो येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. तो सत्याचा आत्मा आहे, तो पवित्र आत्मा आहे, तो तुम्हाला सत्यामध्ये नेणार आहे, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही. पवित्र आत्मा त्या त्रैक देवाचा एक भाग आहे, त्यामुळे तो स्वतःचं मनाचं काय सांगणार नाही. तो काय करणार आहे, तर जे काही तो ऐकेल तेच सांगेल. पवित्र आत्मा कुणाचं ऐकणार आहे? पवित्र आत्मा देव जो पिता आणि येशू ख्रिस्त आणि तिसरा म्हणजे पवित्र आत्मा, हे त्रैक देव एकत्र आहेत. मग पिता आणि येशू ख्रिस्त ह्या दोघांच्या जे संभाषण आहे त्यामधल्या गूढ गोष्टी पवित्र आत्मा आम्हाला सांगणार आहे आणि त्याचंच नाव आहे सत्याचा आत्मा. आणि तो आत्मा आपल्याला काय म्हणणार आहे, तो स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही तो ऐकेल तेच सांगेल. जे काही तो पित्याकडून ऐकणार आहे, जे काही तो येशू ख्रिस्ताकडून ऐकणार आहे तेच तो आम्हाला सांगणार. मगाशी आपण वचन ऐकलं की वेळ आणि समय आपले नाहीत, आपल्यासाठी ते नाहीत. वचन काय सांगत होतं मगाशी, येशू ख्रिस्त शिष्यांना काय म्हणाला की वेळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारामध्ये ते ठेवलेले आहेत. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि सामर्थ्य प्राप्त झाल्यावर जो पवित्र आत्मा आहे तो पित्याच्या गूढ आणि गहन गोष्टी, काही वेळ, काही हिंट्स, काही गोष्टी तो आपल्याला उलगडून सांगणार आहे. ज्या वेळेस आपल्याला सामर्थ्य येईल त्यावेळेस तो आपल्याला सांगणार आहे. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवील. सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा होणाऱ्या गोष्टीबद्दल तुम्हाला कळवेल, होणाऱ्या गोष्टींबद्दल तो कळवणार आहे. मगाशी मी म्हटलं काही दिवसांपूर्वी पवित्र आत्मा मला काही गोष्टी दाखवत होता. पवित्र आत्मा मला काही गोष्टी दाखवता. पाण्याचा मोठा प्रमाण या ठिकाणी येताना पुराचे संकेत या ठिकाणी दिसत होते. कोल्हापूर शहरासाठी मला पाणी दिसत आहे. पवित्र आत्मा काही गोष्टी दाखवतो. आज या संदेश जो आहे, आज या संदेशाचं जे टायटल आहे की माय चिल्ड्रन शॅल नॉट सफर, माझे लोक, त्या लोकांचा नाश होऊ नये, आज त्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. आज परमेश्वराचा आत्मा प्रत्येकाला आज पूर्वचेतावणी देत आहे. तो सत्याचा आत्मा तुम्हाला होणाऱ्या गोष्टींबद्दल अगोदर काही गोष्टी सांगत आहेत. त्याचे समय काय आहेत हे आपल्याला माहिती नाही, पण तो आपल्याला चेतावणी, एक संकेत तेवढा देत आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यासाठी काय ठेवलेलं आहे, होणाऱ्या गोष्टी काय आहेत तो आपल्याला सांगत आहे. आज आपण परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी सांगतो त्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये आपण ती गोष्ट स्वीकारून आपण तयारीला लागणं महत्त्वाचं आहे. आणि कोणती तयारी?
कोणती तयारी आपल्याला करायची? सर्वप्रथम आपल्याला आपल्या आत्म्याची तयारी करायची, आपल्या अंतकरणाची तयारी करायची की परमेश्वरा तुझं वचन स्वीकारण्यास तू मला सहाय्य आणि मदत कर. कारण आपल्या अंतकरणाची तयारी सर्वात मोठी, आणि मग आपल्या घरादाराची तयारी आपल्याला करायची आहे. आपल्या अंतकरणाची तयारी. काय ह्या गोष्टी येत आहेत, काय ह्या जगभरामध्ये काय एवढ्या उलाढाली आणि काय एवढं सगळं गोष्टी होत आहेत, काय एवढे सगळे शिफ्ट्स ॲटमॉस्फिअरमध्ये होत आहेत? कारण का परमेश्वराचा राग, परमेश्वराचं जजमेंट त्या ठिकाणी दिसत आहे. काही गोष्टी आहेत ज्या परमेश्वराला न आवडण्यासारख्या आहेत, ज्या या ठिकाणी होत आहेत. आपण अनेक वेळेला बघतो, आपण स्वतःच्या जीवनाचं उदाहरण घेतलं तर दिवसभरातून आपण किती वेळा परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करतो. आपलं अंतकरणच परमेश्वराबरोबर सरळ आहे का? आपण किती वेळा एकमेकाला बोलण्याच्या द्वारे आपण चुकतो, किती वेळा आपण काय करतो, आणि ह्याच्यापेक्षा पुष्कळ गहन आणि वाईट गोष्टी या जगामध्ये चालू आहेत. तर का नाही परमेश्वराचा राग आपल्यावर येणार? जर आपल्याला परमेश्वराचा राग शांत करायचा आहे तर आपल्याला पश्चाताप करायचा आहे, आपल्याला प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा आहे. मागच्या वर्षी परमेश्वराने प्रत्येकाला वेळ दिला होता, लॉकडाऊनच्या रूपामध्ये वेळ दिला होता. जे लोक खरोखरचे तहानलेले होते, भुकावलेले होते, परमेश्वराच्या सानिध्यात येत होते, त्यांनी परमेश्वराचा सानिध्याचा फार आनंद घेतला. त्यांची पायरी वाढली, त्यांचं लेवल वाढलं, ते आध्यात्मिकरित्या पुढे आलेले आहेत. पण जे लोक साधारण जीवन जगत होते ते आणि मागं गेलेले आहेत. काही लोक डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, काही लोकांनी सुसाईड केलेली आहे, काही लोकांना एकटेपणा जाणवत होता, काही लोकांना अशा काही गोष्टी जाणवल्या की जे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. पुष्कळ काय भयानक गोष्टी झालेल्या आपण पाहतो. काही लोकांची जे परमेश्वराला धरून राहिले त्यांची आध्यात्मिक वाढ, त्यांची फायनान्सेस ह्याच्यामध्ये आपण वाढ बघितली, अनेक साक्षी ऐकल्या. पण त्याचबरोबर जे देवापासून लांब गेलेले लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये आपण बघितलं की त्यांच्या नोकऱ्या सुटल्या, त्यांना घरासाठी रेंट नाही, काही नाही. पुष्कळ असं कठीण परिस्थिती पण आपण बघतो आणि परमेश्वराला धरून राहणारी परिस्थिती पण आपण बघतो, आपण बघत आहोत. मला सांगायचं एवढंच आहे की परमेश्वर आपल्या सर्वांसाठी तो उत्तमातल्या उत्तम गोष्टी ठेवतो. त्याची इच्छा नाही की माझ्या लेकरांचा नाश व्हावा, त्याची इच्छा नाही की माझे लेकरांचा नाश व्हावा. आणि त्याचे लेकरं कोण आहेत? ह्या पृथ्वीवरचे सर्व लोक जे आहेत ते त्याचे लेकरं आहे. स्तोत्रसंहिता 24 म्हणत आहे की पृथ्वी व तीचवरील सर्व काही माझे आहे. परमेश्वर त्याचा ओनर आहे, तो त्याचा ओनर आहे. त्याची इच्छा नाही की एकही मनुष्याचा नाश व्हावा, त्याची इच्छा नाही की एकही मनुष्याचा नाश व्हावा. जर परमेश्वर आपल्याला होणाऱ्या गोष्टी दाखवत आहे, होणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत आहे, तर आपली आज जबाबदारी आहे की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या लोकांसाठी प्रार्थना करायचा. कारण परमेश्वराची इच्छा नाही की एकही व्यक्तीचा नाश व्हावा. आपण अजून एक वचन बघूया, एक वचन आपण पाहूया. आमोस्याचा 3 अध्याय 7 वचन. आमोस्याचा 3 अध्याय 7 वचन. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळविल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळविल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. परमेश्वर काही गोष्टी करतो आणि ज्यावेळेस तो करतो त्याच्या अगोदर तो त्याच्या सेवकांना काही गोष्टी उलगडून सांगतो. तो सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये मी काय करणार आहे आणि काय करणार नाही याचं तो खात्री, याची ती चेतावणी तो त्यांना देत असतो वॉर्निंगच्या रूपामध्ये. आपल्याला जुन्या करारामध्ये माहिती आहे योना जो होता त्याला परमेश्वराने, तो प्रॉफेट होता, तो संदेष्टा होता, त्याला परमेश्वराने हाक मारली आणि निनवे शहरास जा म्हणून सांगितलं. ज्यावेळेस तो निनवे शहराला जाण्यासाठी त्याची इच्छा नव्हती निनवे शहराला जाण्याची, पण तो निनवे शहराला जाण्याच्या ऐवजी तो कुठे गेला? तो तार्शिसला गेला. आपल्याला सर्वांना ती स्टोरी माहिती, मी आता ती सगळी सांगत बसत नाही. कसं परमेश्वराने त्याला माशेच्या पोटात ठेवून 3 दिवसांनी त्याला निनवे शहराकडे घेऊन आला. निनवे शहराकडे 3 दिवस माशेच्या पोटामध्ये राहून योना येतो आणि परमेश्वर त्याला सांगतो तू 3 दिवस त्या शहरामध्ये जाऊन फेरी मार आणि पश्चातापाचा संदेश तू त्यांना दे. पण योना काय करतो? 1च दिवस फेरी मारतो आणि बाहेर येऊन वाट बघतो की ह्या लोकांचा आता नाश होणार.
त्याची इच्छा होती की निन्वेच्या लोकांचा नाश व्हावा. परमेश्वराने त्याला सांगितलं होतं. पण गोष्ट अशी झाली की योनाने ज्यावेळेस एकाच फेरीत लोकांना सांगितलं की पश्चाताप करा, नाही तर परमेश्वर तुमचा नाश करणार आहे, निन्वेच्या सर्व लोकांनी पश्चाताप केला. इवन त्यांचे गुरंढोरं, त्यांनाही त्यांनी अन्न दिलं नाही. गुरंढोरांपासून राजापासून चाकरापर्यंत सर्वांनी पश्चाताप केला आणि परमेश्वराने त्यांचा नाश करण्याचं रद्द केला, कॅन्सल केला. त्याचा प्लॅन कॅन्सल केला. त्यांचा नाश झाला नाही. त्याच्या उलट आपण एक दुसरी गोष्ट बघतो की सदोम गमोरा आहे. सदोम गमोरा अशी एक गोष्टी होती की ज्यांचा पापाचा घडा संपूर्ण भरला होता, संपूर्ण भरला, भरून वाहत होता. परमेश्वर त्यांची आरोळी ऐकत होता. हे लोक किती दुष्ट झाले, त्यांचा पापाचा घडा संपूर्ण वाहत आहे. आणि मग परमेश्वर त्या ठिकाणी कोणत्या संदेशाला पाठवत नाही, पण तो त्याच्या एंजलला पाठवतो, त्याच्या देवदूताला पाठवतो की त्या संपूर्ण सदोम आणि गमोरा दोन्ही शहरांचा समूळ नाश करायचा, अग्नीच्या द्वारे नाश करायचा हे परमेश्वर ठरवतो. आणि मग आपण पाहतो की अब्राम त्या ठिकाणी मध्यस्थी करतो. परमेश्वराचा दूत अब्रामाला सांगतो की सदोम गमोराचा नाश होणार, आणि मग अब्राम मध्यस्थी करतो. माझे लोक त्या ठिकाणी आहेत, लोट त्या ठिकाणी होता, आणि अब्रामाकडे तो मध्यस्थी करतो. आणि अब्राम त्या ठिकाणी देवाकडे मध्यस्थी करतो. आणि मग परमेश्वर लोट, त्याची पत्नी आणि 2 मुलींना त्या सदोम गमोरातून बाहेर काढताना आपण पाहतो. ज्या वेळेस ते बाहेर येत असतात, त्या देवदूतांनी त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही मागे वळून तुमच्या जगिक गोष्टींकडे, तुमच्या घराकडे, तुमच्या मालमत्तेकडे, तुमच्या सोनं चांदी, तुमच्या घरामध्ये काय काय तुम्ही ठेवलेलं आहे त्याकडे वळून बघू नका. पण लोटाची पत्नी ती आज्ञा मोडते, आणि एक शेवटची संधी तिला जीव वाचवण्यासाठी मिळालेली असती, त्याचा नाश होण्यातून टळत असती. ती मागे फिरून बघते आणि त्याच ठिकाणी तिचा नाश होतो. ती मिठाचा खांब बनते. लोट आणि तिचे दोन्ही मुलं बाहेर पळत येतात. आज आपण ह्याच काही परिस्थितीमध्ये आहोत. आज आपण एकतर नोहासारख्या परिस्थितीमध्ये आहोत किंवा सदोम गमोराच्या परिस्थितीमध्ये आहोत. वेळ आणि समय आपल्याला ठाऊक नाही, पण परिस्थिती आपल्याला ठाऊक आहे जी आपल्यावर येणार आहे. आज आपण पश्चातापी अंतकरणाने आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, आपण ज्या ठिकाणी राहतो, आपल्या राष्ट्रासाठी, इंडियासाठी आपण मध्यस्थी करायला पाहिजे. आपल्या लोकांचा नाश होऊ नये. जसं अब्रामाने केली, जसं या लोकांनी मध्यस्थी करून ते इतर लोकांना वाचवलेलं आहे. आज माझं तळमळ हीच आहे, तुम्हाला एकच गोष्ट सांगण्याची की येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतील आपल्याला याची कल्पना नाही. परमेश्वर आज काय सांगेल, उद्या काय होईल आपल्याला माहिती नाही. आज आपण आपल्या अंतकरणाची तयारी, आपल्या स्वतःच्या जीवनाची तयारी, आणि आपल्याबरोबर आपण लोकांचा नाश होऊ नये यासाठी आपण प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. लोकांसाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण एक शेवटचं वचन एक घेऊया. स्तोत्रसंहिता लूकचा 21वा अध्याय 36वा वचन. लूक 21:36 आपण बघूया. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. वेळ कशी येईल, काय येईल आपल्याला माहिती नाही. काय होईल, काय होणार नाही ह्याचा विचार करत बसणं आपल्या हातामध्ये नाही. समय कसा येईल, काय येईल, पण आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. सर्व प्रसंगी प्रार्थना करायचे. जर आपण पावलाचं उदाहरण बघितलं तर ज्या वेळेस तो त्या माल्टा बेटावर होता त्यावेळेस त्याचं जे शिप होतं ते तुटत होतं, ते वादळांमध्ये अडकलं होतं. पण सर्व लोक घाबरले होते. सर्व लोकांना वाटलं होतं की आता ते जे होडी आहे, जी त्यांची नाव आहे ती तुटणार आणि ती फुटणार आहे, त्यांचा नाश होणार, ते मरणार. आणि पाऊल काय करत होता त्या ठिकाणी? उपास आणि प्रार्थना करत होता.
सर्व प्रसंगी समोरून वादळ येत आहे, समोरून संकट येत आहे, त्यांचं नाव हेलकावे खात आहे, सर्व लोक घाबरलेत की आता आपण बुडणार आणि मरणार. पण पाऊल काय करत आहे? उपास आणि प्रार्थना करत आहे. आणि तो त्या लोकांना धीर देत आहे की आपण मरणार नाही, कारण रात्री मला परमेश्वराच्या दूताचं दर्शन झालं आणि तो मला म्हणाला की तुला रोम या ठिकाणी हजर व्हायचं आहे. तर तुमच्या फक्त जे नाव आहे त्याचं नुकसान होणार, पण तुमच्या सर्वांचा जीव वाचणार, हे तो देवदूत त्या पाऊलाला म्हणतो. पाऊल सुवेळी अवेळी तयार होता, प्रार्थनेमध्ये तत्पर होता. आज आपण प्रार्थनेमध्ये तत्पर राहायचं. आपण कुठल्या परिस्थितीत आहोत? आपण कामावर आहे, घरामध्ये आहे, आपण बाहेर जातो येतो, गाडीवर आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये असू देत, आपल्यासमोर वादळ येऊ दे, आपल्यासमोर पाऊस येऊ दे, आपल्यासमोर भूकंप येऊ दे, आपण त्या परिस्थितीमध्ये आपला धावा परमेश्वराकडे असला पाहिजे. आपण त्या वेळेमध्ये सुद्धा परमेश्वराला आपण आठवण करायची आहे, त्याच्याकडे आपण प्रार्थना करायची आहे. इतर वेळेस तर आपण करायचीच आहे, पण ज्या वेळेला आपल्या समोर काही गोष्टी येतील त्याही वेळेला पाऊलासारखं आपल्याला प्रार्थनेमध्ये तत्पर राहायचं आहे. परमेश्वर सर्व गोष्टी आपल्या हिताच्या आहेत. परमेश्वराचे सर्व प्लॅन आपल्या हिताचे आहेत. कोणतीच गोष्ट तो आपल्या वाईटासाठी तो आपल्यासाठी करत नाही. परमेश्वराचे सर्व प्लॅन आपल्यासाठी चांगलेच आहेत आणि हिताचे आहेत. अनेक लोक म्हणतील की असं झालं, तसं झालं, हे झालं, परमेश्वराने माझ्या जीवनात असंच का केलं आणि तसंच का केलं, मी म्हणत होते त्याच पद्धतीत का नाही केलं, आणि एवढंच केलं तर आणि हे पण करायचं होतं. पण परमेश्वराचे प्लॅन जे आपल्यासाठी आहेत, त्यांनी उद्या जर आपल्याला म्हटलं उठ आणि त्या लोटासारखं पळ, तर आपल्याला पळून जायला पाहिजे, आपल्याला मागं बघायचं नाही. त्यांनी जर आपल्याला सांगितलं उठ आणि अब्राहमासारखं समोर जा, तर आपल्याला जायला पाहिजे. त्या आपल्यासमोर जर संकट आलं, वादळ आलं, त्या पावलासारखं आम्ही त्या संकटामध्ये सुद्धा आपण प्रार्थनेशील असलं पाहिजे. आज जी गरज आहे ती आपल्याला प्रार्थनेची आहे, एकमेकांबरोबर युनिटीने राहण्याची आहे, बंधू प्रेमाची गरज आहे, प्रीतीमध्ये राहण्याची गरज आहे. आपण सर्व गोष्टीमध्ये सिद्ध असायला पाहिजे, कारण आपल्याला परमेश्वराचा आत्मा सर्व काही गोष्टी सांगत आहे, शिकवत आहे. आपण सिद्ध असायला पाहिजे. तर आज आपण या ठिकाणी आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि हे वचन मी या ठिकाणी थांबवते. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद Jesus. Yes. आदित्य. देवाचं वचन तुमच्यापर्यंत स्पष्ट आलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आज आम्हाला यातून शिकायला मिळालेल्या आहेत. बहिणीला जो दृष्टांत परमेश्वराने दिलेला आहे, नक्की मी प्रत्येकाला या माध्यमातून सांगू इच्छितो, प्रार्थना करा. आणि प्रत्येकजण ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये, कारण आमोच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन म्हणतं तू त्याचे संदेश त्यांना दाखवल्याशिवाय काही एक करत नाही. प्रियाने या बहिणीला जे काही परमेश्वर दृष्टांत दाखवलेला आहे, तो दृष्टांत सत्यामध्ये परमेश्वर आणू शकतो. तर आम्ही प्रार्थना करायच्या आहेत की त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी परमेश्वर आम्हाला ताकद द्यावी. कारण एकदा मी स्वतः फर्स्ट टाईम मी पुराच्या परिस्थितीला तोंड देत होतो आणि सभा होती, मी स्वतः रडत होतो आत्म्यामध्ये आणि स्वतः शारीरिकरित्या देखील रडत होतो. इतकी वाईट परिस्थिती 2019ला झाली होती. प्रार्थना करा प्रियानो, देवाचा राग जो काय असेल तो देखील शमू दे म्हणून देवाला म्हणूया, देवा संकट नको आमच्यावर. आपण प्रार्थना करूया, त्याला आपण विनंती करूया, तो आमचा स्वर्गीय बाप आहे. या प्रियानं पश्चाताप करा, मात्र प्रत्येक गोष्टीबद्दल पश्चाताप करूया. देव आज या दृष्टांताच्याद्वारे आम्हा प्रत्येकाला चेतावणी तर देत नाही काय, जे आपण विचार करूया. प्रत्येक जण आपण विचार करूया प्रियानो. Thank you, Lord Jesus. Thank you, Holy Spirit.
आपण सर्वजण प्रार्थना करूया प्रियानो. सर्वजण आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपल्या गुडघ्यावर येऊया. आज आपल्या कोल्हापूरसाठी, महाराष्ट्रासाठी, Yes. आपल्या इंडियासाठी आज आपण गुडघे टेकूया. आपण मध्यस्थी करूया. परमेश्वर Yes. तर परमेश्वरची भीती बाळगणं प्रियानो खूप गरजेचे आहे. त्याची भीती बाळगायला पाहिजे आम्हाला. तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू सामर्थी भयोग्य है, तू सामर्थी भयोग्य है, तू स्वर्ग के स्वर्ग में है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है. परंतु परमेश्वर भयास योग्य परमेश्वर आहे. तो सामर्थ्य परमेश्वर आहे. प्रियानो, जे काही आज या दुष्टांच्या द्वारे आम्हाला चेतावणी आहे त्याचं भय बाळगूया. त्या परमेश्वराचं भय बाळगूया. तो तिच्या सेविकेच्या द्वारे आमच्याशी बोलू शकतो. प्रियानो, भय बाळगून आपण सर्वजण त्याच्या भयामध्ये राहूया. तो स्वर्गामध्ये आहे. तो सामर्थ्य परमेश्वर आहे. त्या परमेश्वराची भीती बाळगूया. आपले मार्ग परावृत्त करूया. सामर्थी भयोग्य है, तू स्वर्ग के स्वर्ग में है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू करुणा निदान है प्रभु, अत्यंत महान है प्रभु, तू करुणा निदान है प्रभु, तू अत्यंत महान है प्रभु, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है. सर्वजण आपण म्हणूया, परमेश्वर आमच्याकडून अधर्माचं काही पाप घडला असेल राजा, आम्ही क्षमा मागतो राजा. आम्ही क्षमा मागतो आमच्या कोल्हापूरसाठी. आम्ही क्षमा मागतो राजा. महाराष्ट्रासाठी क्षमा मागतो देवा. आमच्या वैयक्तिक प्रत्येक विश्वासदारांकडून काही चुका घडत असतील त्याची प्रत्येक चुकीची राजा आम्ही क्षमा मागतो. तू आमची क्षमा करतोस राजा. आमच्या अधर्माची तुझ्या धार्मिकतेने आम्ही जर चाललो नाही तर राजा, जर काही चुकलं असेल त्याची क्षमा कर राजा. क्षमा कर राजा. परमेश्वर, तू आम्हाला क्षमा कर राजा. आमच्या प्रत्येक चुकांची क्षमा कर.
तू अधर्म को क्षमा करता है, सारे रोगों को चंगा करता है। तू अधर्म को क्षमा करता है, सारे रोगों को। तू अधर्म को क्षमा करता है, सारे रोगों को चंगा करता है। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू सामर्थी योग्य है। तू करुणा निदान है प्रभु, तू अधर्म को क्षमा करता है, सारे रोगों को चंगा करता है। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू पवित्र पवित्र है। Yes, Lord. Thank you, Father. तू पवित्र Yes, Lord. पवित्र You are holy, है। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू अधर्म को क्षमा करता है। Yes, Lord. हो रोजा, Yes, Lord. Yes. तुझ्या दासीच्या द्वारे तू बोललास राजा, धन्यवाद देतो देवा. तू म्हणालास मी शेवटच्या काळात तरुण तरुणीवर माझ्या आत्म्याचं वर्षाव करेन. Amen. देवा, Amen. सिस्टर प्रीती यांच्याशी राजा तू बोललास. देवा, एक चेतावणी तू दिलेली आहेस, Harabanto प्रत्येकाला आपला rikale मार्ग raba- बदलण्यासाठी राजा कृपा पुरव. Siara- देवा, होऊ दे. Rikala raba- देवा, मी तुझ्या Sikaraba- पुढे जाऊ शकत नाही राजा, कारण तू पवित्र देव आहेस. Yes, Lord. Sikaraba- प्रभू, तुझी इच्छा असेल तरी संकट आमच्यावर टळून जाऊ दे राजा. Yes, Lord. प्रत्येकाला तुझ्या मार्गाने ने राजा, Siara- तुझं गौरव करून घे राजा. Yes, येस येस yes. Thank you, Father. येस. धन्यवाद देत आहे परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. किती प्रेमळ असा परमेश्वर आहेस तू, किती दया करणारा परमेश्वर आहेस तू. परमेश्वर, त्या सिंहासनावर तू आरूढ आहेस, पृथ्वी तुझं पादासन आहे परमेश्वर. मनुष्य केवळ काय तो वाफ आहे परमेश्वर. तुझी दया आणि कृपा तू आम्हाला देऊ कर परमेश्वरा. आज आम्ही मध्यस्थी करत आहोत परमेश्वर. आज आम्ही आमच्या देशासाठी, आमच्या राज्यासाठी मध्यस्थी करत आहोत परमेश्वर. आम्हाला तू क्षमा कर परमेश्वर, तू आम्हाला क्षमा कर परमेश्वर. परमेश्वर, तुझं वचन सांगतं की त्या शहरामध्ये लोक जर पश्चाताप केले तर तू काही आपत्ती टाळणार आहेस. पण परमेश्वरा, तू स्वर्गात आहे आणि आम्ही पृथ्वीवर आहोत परमेश्वरा. काय करायचं आणि काय नाही आम्ही सांगणारे कोणी नाही माझ्या परमेश्वरा. तुझी इच्छा आज आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ देत परमेश्वरा. तुझी इच्छा होऊ देत परमेश्वरा, कारण तू दया करणारा परमेश्वर आहेस, तू कृपा करणारा परमेश्वर आहेस. तुझे प्लॅन आमच्या प्लॅनपेक्षा कधीही चांगले आहेत परमेश्वर. तुझ्या योजना आमच्या योजनांपेक्षा कधीही मोठ्या आहेत आणि चांगल्या आहेत, हिताच्या आहेत परमेश्वरा. तुझ्या योजना, तुझे प्लॅन्स आमच्या जीवनात सिद्धीस जाऊ दे.
आज परमेश्वरा तू कोल्हापूरवर दया कर, या महाराष्ट्रावर दया कर, या इंडियासाठी आज आम्ही तुझी दया मागत आहोत परमेश्वर. दया कर परमेश्वरा. तुझे लोक अनेक ठिकाणी आहेत आणि म्हणूनच काही गोष्टी परमेश्वरा तू सांगत आहेस. तुझ्या सेवकांच्या द्वारे काही गोष्टी तू बोलत आहेस परमेश्वरा, कारण तुझी दया आणि कृपा आमच्यावर आहे. आम्ही कोणत्या गोष्टींमध्ये अडकू नये, आम्ही कोणत्या गोष्टींमध्ये पद्धतीनं आम्ही कुठल्या चुकीच्या गोष्टींमध्ये भोगू नये आणि तुझ्या रागामध्ये आम्ही सापडू नये, म्हणून तुझ्या सेवकांच्या द्वारे काही गोष्टी तू बोलतोस परमेश्वरा. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे परमेश्वरा, कारण जी परिस्थिती पुराची आम्ही मागच्या 2019 वर्षी भोगली, जो आमच्या घरामध्ये देखील पूर आला होता परमेश्वरा, ती परिस्थिती तुझ्या लेकरांवर पुन्हा येऊ नये म्हणून तू चेतावणी देत आहेस परमेश्वर. आज आम्ही मध्यस्थी करतो, दया आणि कृपा मागत आहे परमेश्वर. आज परमेश्वरा तुझ्या हातामध्ये प्रत्येक व्यक्तीला, कोल्हापूरच्या प्रत्येक व्यक्तीला देत आहे. कुठल्याही व्यक्तीचा नाश होऊ नये यासाठी आज आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वर. प्रत्येक व्यक्तीला तुला स्वीकारण्याची संधी मिळावी यासाठी आज आम्ही प्रार्थना करत आहे. तुझं वचन या कान्या कोपऱ्यामध्ये पोचण्यासाठी तू आम्हाला साह्यान मदत कर. आज ह्या ठिकाणाचं, या प्लॅटफॉर्मचा, ब्रदर सिस्टर, हे जे कोणी या ठिकाणी सेवक सेविका येतात, प्रत्येकाचा उपयोग परमेश्वरा तू करून घे. कान्या कोपऱ्यामध्ये तुझी सेवा जाऊ दे, तुझं वचन जाऊ दे परमेश्वर. आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथल्या लोकांचा कुठल्याही पद्धतीने नाश होऊ नये परमेश्वर. अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. धन्यवाद देते परमेश्वरा. लोक तुला ओळखू देत परमेश्वरा, तुला स्वीकारू देत. आज प्रत्येकाचे आध्यात्मिक नेत्र तू उघड, आध्यात्मिक कान तू उघड परमेश्वरा. धन्यवाद परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. उत्तम असा परमेश्वर तू आहेस. येणाऱ्या दिवसासाठी तू आम्हाला तयार करत आहेस परमेश्वर. तुझ्या नावाला धन्यवाद देते, कारण कोणतीच योजना, कोणताही मनुष्य होणाऱ्या गोष्टी पुढे काय आहेत, उद्या काय होणार, उद्याची खात्री देऊ शकत नाही. केवळ तुझा सत्याचा आत्मा देऊ शकतो परमेश्वरा. होणाऱ्या गोष्टीबद्दल तू केवळ सांगू शकतो. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे परमेश्वरा. तुझ्या इच्छेप्रमाणे परमेश्वरा घडू देत. तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ देत. धन्यवाद परमेश्वर. परमेश्वर, आम्ही प्रार्थना करते, आज जे लोक हे व्हिडिओ ऐकत, जे प्रार्थना ऐकत आहेत, जो व्हिडिओ पहिल्यापासून पाहत आहेत, त्या प्रत्येकावर मोठी कृपा तू कर परमेश्वर. आणि कोणत्याही लोकांचा परमेश्वर, कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी आज मी प्रार्थना करत आहे. मी प्रार्थना करते, हा व्हिडिओ जे अनेक लोक नंतर पाहतील त्या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. हे वचन स्वीकारण्यास तू साह्यान मदत कर आणि अंतःकरणाची तयारी कर परमेश्वरा. आज तुझी शांती आणि तुझी प्रीती आज प्रत्येकाच्या घरामध्ये येऊ देत. जी शांती आणि प्रीती आज ह्या ठिकाणी आम्ही जाणवत आहे, जी शांती आणि प्रीती ह्या ठिकाणी उपस्थित आहे, जे बंधुप्रेम ह्या ठिकाणी उपस्थित आहे, तुझं सुंदर सानिध्य या ठिकाणी उपस्थित आहे, आज प्रत्येकाच्या घरामध्ये जाणवू देत परमेश्वर. आज मी नाही, पण तुझा सत्याचा आत्मा त्यांच्याशी बोलत आहे परमेश्वर. तू साह्यान मदत कर, तू आम्हाला साह्यान मदत कर. धन्यवाद परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही सुंदर वेळ दिली, हा प्लॅटफॉर्म तू आम्हाला देऊ केला, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. अमित ब्रदर आणि त्यांच्या फॅमिलीवर तुझं प्रोटेक्शन असू देत, आमच्या फॅमिलीवर तुझं प्रोटेक्शन असू देत परमेश्वरा. तसंच जे सर्व लोक पाहत आहेत, प्रत्येक व्यक्ती, त्यांच्या नातेवाईक आणि जे पाहणारे आहेत येणाऱ्या दिवसामध्ये, त्या प्रत्येकाला येशूच्या रक्ताने आम्ही आज कव्हर करीत आहोत. कोणाचाही नाश होऊ नये यासाठी आज आम्ही प्रार्थना करत आहोत परमेश्वर. जे ओझं तुम्हाला एवढ्या दिवसापासून दिलेलं आहे परमेश्वरा, ते आज ह्या ठिकाणी मी मोकळं करत आहे. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन.